हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात? तर आशा करते की सगळे मस्त असणार. तर गाईज आज सकाळी माझी मुलगीला डब्याची गेली, कारण की मला उशीर झाला उठायला. म्हणजे तिला तसं आवरून दिलं मी, पण डबा मला वेळ नाही भेटला. तर मी तिला बोलले की नंतर तुझ्या सुट्टीपर्यंत मी डबा घेऊन येते. आता मी तिच्यासाठी एका नाश्ता बनवते. आता चला मी आता नाश्ता बनवते. तो काय बनवते तुम्हाला मी बनवून झाल्यावर सांगते. तर गाईज माझ्या मुलीचा नाश्ता रेडी आहे. म्हणजे आता टिफिन घेऊन चालले मी तिला. आता तुम्ही काय बनवलं ते. तर गाईज हे बघा, मी तुम्हाला मगाशी बोलले मी नाश्ता बनवणार होती घेऊन द्यायला. तर मी हे बनवले. याची रेसिपी मी टाकली. जर तुम्हाला बघायची असेल तर माझ्या आधी जाऊन बघा. याची पूर्ण रेसिपी मी टाकली आहे. व्हिडिओ मी कशी बनवली होती. त्यामुळे तुम्हाला मी आत्ता व्हिडिओ दाखवली नाही. आता तिचं टिफिन घेऊन जाते. असं आता टाईम तर झालं असेल 9:50ला बोलली होती तुम्हाला. आता पाऊस पण पडतो बाहेर. आज पाऊस सकाळपासून कंटिन्यू चालला आहे. जाते डबा घेऊन तिचा. तर गाईज आता मी तिला डबा घेऊन चालले. बघा, चला तर जाऊया. पाऊस पण थोडं कमी झाले. पटकन जाऊ, पटकन येऊ. पाऊस सगळ्या भरोसा नाही, परत येऊ शकतो. तर जाऊ पटकन. पण आता चालले मी, पटकन जाते. पाऊस यायच्या अगोदर मगच भिजायचं नाही तर वेळ जाता. माझ्या मुलीची शाळा आली. जवळपर्यंत वर्ग आहे तिचा. आय थिंक मी दाखवते. हा तिचा वर्ग आहे. बघा आली. तुला बोलले तेच दिले. ठीक आहे, तर चला आपण जाऊ. आता ती जाईल वर्गात, घरी जाईल. बाय. आता चालले मी घरी. आता जाऊन मुलाचं आवरायचं आहे. चला आता घरी जाऊ. आता आले मी घरी माझ्या. काहीच आता डबा तिला देऊन आला. आता मुलाचं आवरायचं आहे. हे बघा माझा मुलगा झोपला आहे अजून. त्याला उठवते, त्याचं आवडते. आता 9 वाजत आले. तर गाईज आता माझ्या मुलाचं आवरून झाले. आता मला जेवण बनवायचं आहे. तर विचार करत होते काय भाजी बनवून. भाजीला काहीच नव्हतं. आता मला पाऊस पडतो त्यामुळे आनंद जायला पण खूप कंटाळा आला आहे. तर घरामध्ये वडे होते. तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये मला बोलले होते की जेव्हा मी वड्याची भाजी बनवते तेव्हा तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करेल. तर आता मी वड्याचीच भाजी करणार आहे. म्हणजे वडे जे आपण पावसाळी म्हणजे वडे असतात ना, ते मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे म्हणजे बनवताना. आता मी त्याची भाजी करणार आहे, रस्सा भाजी. तर ती भाजी मी कशी करणार आहे त्यासाठी म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघा, कंटिन्यू बघा. तर वडे आपण पहिले भाजून घेऊ. भाजून झाल्यावर मस्तपैकी कांदा कापू. तर वडे भाजतात तोपर्यंत कांदा कापून घेऊ आपण. तर आपले वडे भाजून झाले हे बघा, आणि आपला कांदाही कापून झाला आहे. तर आता आपण भाजी करून घेऊ. तर हे आपला कांदा फ्राय होतो आहे. बघा, एकदम सिंपल भाजी आहे. थोडा अजून थोडा फ्राय होऊन देऊ. आपला कांदा चांगला फ्राय झाला आहे. तर आपला कांदा चांगला फ्राय झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे भाजलेले वडे टाकू. वडे जास्त भाजायचे ना, थोडे असे गुलाबी वडेच टाकायचे, भाजायचे. आता यामध्ये आपण मसाला टाकूया. अर्धा चमचा हळद,
माझ्या आईने घरून मिरची दिलेली ही वाली, तर मी 1 चमचा टाकते, जरा तिखट आहे म्हणून. आणि ही साधी सिंपल फक्त कलरसाठी ही 1 चमचा टाकते. आता मस्त मिक्स करून घेऊ आणि पाणी टाकू. पाणी टाकलं, मीठ टाकू. तर हे बघा, आता आपलं कालवण घालून झालं आहे. तुम्हाला हे असं दिसते, पण जेव्हा होईल तेव्हा मस्त दिसेल. तर भात बघू, आपला भात झाला आहे. आपला भात पण झाला आहे. गॅस बंद करते मी. आता आपलं हे कालवण होतं आहे, त्याच्यात झाकण ठेवू शिजायला पटकन. आता शिजू द्या. हे शिजून झालं तुम्हाला दाखवते मी रस्साभाजी कशी केली वड्यांची ती. तर गाईज हे बघा, लाईट गेली आहे. मी लाईटचीच वाट बघत होते. तुम्हाला वड्याची भाजी दाखवायची होती. हे बघा असे झाले. आणि सुकी करायची म्हटली तर पूर्ण रस्सा आटवायचा, म्हणजे एकदम कोरडी होते अशी. तर किती मस्त वाटते. मग तुम्हाला बोलले की जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला दाखवेल. हे बघा, तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करा. गाईज आता माझ्या मुलाला मी घेऊन चालले शाळेत. तू चल चल पुढे चल. दिसतंय खाली. तर माझ्या मुलाला घेऊन चालले मी, आणि येताना मुलीला घेऊन यायचं आहे. कारण एकाची शाळा सकाळची आणि एकाची शाळा दुपारची. आता याला सोडेल आणि तिला घेऊन येईल. मोहित मुलाला सोडते मी शाळेत. चल तू चल चल तू चल. गाड्या पण मध्ये मध्ये जा आता. आता मुलीला घेतलं मी. नेहमी ती एकटीच होते घरी, पण आज तिची खूप बॅग जड आहे त्याच्यामुळे पकडे. मी तिला घेतली. आता आपण चाललेलं घरी आले, पण लाईट नाही अंधार आहे. तर आज सकाळी मुलाला सोडवायला गेले शाळेमध्ये, तर मुलीला पण आणायचं होतं मला. ते येतानाच घरी येताना लाईट गेली होती. तेव्हापासून लाईट गेली ती आत्ता अर्धा तास झाले आली. पण अर्धा तासामध्ये मी सगळे कामं उरकून घेतले, कारण की लाईटीचा भरोसा नाही. म्हणजे एवढा वेळ कधी लाईट जात नाही, आणि आज पाऊस पण खूप पडत होता. मी लाईट आली म्हणून पटकन कामं आवरून घेतले. त्यात पण ती परत गेली होती, आता परत आली. माझे सगळे कामं आवरून झाले. आता मुलाचा टाईम झाला, मुलाला जायचं आणायला. तर गाईज माझा हा दिवसभरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.